भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेल्या हिंद महासागरात एका पर्वतावरून तणाव वाढलाय। अफान्से निकितन सी माउंटन असं या पर्वताचं नाव आहे। भारताने या पर्वतावर अधिकार सांगितला होता, पण जमैका इथल्या आंतरराष्ट्रीय सीबेड अथॉरिटीनं भारताचा दावा फेटाळलाय। भारताने हे पर्वत मिळवण्यासाठी $5 लाख खर्च केले, पण हे पर्वत मिळवण्यासाठी भारताला सगळ्यात जास्त धोका श्रीलंकेपासून नाही तर चीनपासून आहे। एकाच वेळी 3 देशांना हवा असणाऱ्या या पर्वतावर खजिना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अफान्से निकितन सी माउंटन हा समुद्राच्या खाली असलेला पर्वत आहे। या पर्वतावर मोठ्या प्रमाणात कोबाल्ट मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। आज जगातल्या सगळ्या देशांना कोबाल्ट मिळणं फार महत्त्वाचं आहे, कारण याचा वापर मोबाईल पासून इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवण्यापर्यंत केला जातो। त्यामुळे भारतासोबत या परिसरावर श्रीलंकेने सुद्धा दावा केलाय। पण भारताने 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त होण्याचं जे ध्येय ठेवलंय, त्यासाठी भारताला कोबाल्ट मिळणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच भारतासाठी अफान्से पर्वतावर सत्ता मिळवणं गरजेचं झालंय। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।